जरांगे पाटील म्हणतात की ओबीसी मधूनच आरक्षण घेणार आणि सरकार उलटवून टाकू, हे शक्य वाटतंय का? जरांगे सरकार उलटवून टाकू शकतात? नाही, माझं म्हणणं असं आहे की त्यांना संधी आली होती मागच्या लोकसभेमध्ये आणि मागच्या झालेल्या विधानसभेमध्ये की स्वतःचं राजकीय अस्तित्व आणि वर्चस्व निर्माण करून निर्णय करून घेण्याची असणारी त्यांच्याकडे पूर्ण ताकद आली होती, माणसंही उभं राहिली होती. ती त्यांनी वाया घालवली. लोकांच्या उत्साहाला जोर देण्याच्या ऐवजी त्याच्यावरती पाणी फिरवलं आणि आता पुन्हा लढायची भाषा त्या ठिकाणी बोलतात. त्यांच्या आंदोलनाला पुढे काय होईल? काय आपण एकच याला रयतेच्या मराठ्यांसाठी लढा उभारला पाहिजे. नाही, रयतेतलं मराठा ही माझी तरुणाची आहे, तेवढंच. नाही, गरजवंत मराठा माझा शब्द नाही. या स्ट्रॅटेजिकली जरांगेच्या आंदोलनावरती टीका होते किंवा मुख्यमंत्र्यांची आई हा धागा पकडून आज प्रचंड आक्रमक झालंय जरांगेंवर टीका करताना. आणि ही टीका टोकाची आहे, आम्ही अंगावरती येऊ किंवा सोडणार नाही किंवा फार आक्रमक झालेलं दिसतंय. जी भाषणापर्यंत सगळं गेले आतापर्यंत जरांगेंच्या बाबतीमध्ये भाजपचे नेते आहेत ते फार स्पेसिफिक करून आपण बोलत होते. आता मात्र या आंदोलनाच्या दरम्यान भाजपची स्ट्रॅटेजी बदललेली फार आक्रमक आहे. म्हणजे अगदी लॉ अँड ऑर्डर व्हायची परिस्थिती जरी आली तरी तिथपर्यंत जायची तयारी भाजपच्या नेत्यांची दिसते. बॅक फुटलं होतं, आता ते एकदम फ्रंटला येऊन. माझं एवढंच फक्त त्याच्या ओबीसीला म्हणणं आहे की या ट्रॅक मध्ये अडकू नका. मागच्या वेळेस सुद्धा हाच ट्रॅप त्या ठिकाणी टाकण्यात आला आणि ओबीसीने स्वतःचं असणारं प्रतिनिधित्व विधानसभेतलं जे आहे ते कमी करून घेतलं, अशी असणारी परिस्थिती आहे. आता सुद्धा जिल्हा परिषद पंचायत समितीच्या असणाऱ्या खेळामध्ये एका बाजूला जरांगे पाटील आरक्षणाचा लढा उभा करतात आणि दुसऱ्या बाजूला शरद पवार यांनी असणारं ओबीसीचा असणारं इश्यू घेऊन मैदानात उतरलेले. मंडल यात्रा मी म्हटलं मंडल यात्रा काढलेली आहे. तेव्हा माझं ओबीसीला असं म्हणणं आहे की तुम्ही स्वतःहून स्वतःचं असणारं राजकारण करायला असणारं सुरुवात करा. हे दोन्ही बाजूने तबला वाजवण्याचं जे चाललेलं आहे ओबीसीचं ते त्यांनी थांबवावं, म्हणजे त्यांनी आपलं थांबवावं अशी फक्त विनंती. बीड मध्ये जे काही झालं, म्हणजे हाकेंवर हल्ला झाला, नंतर दोन्ही गट आक्रमक झाले, मग एका अर्थाने पुन्हा मराठा विरुद्ध ओबीसी करण्याचा हा प्रकार दिसतो. बीड ही प्रयोगशाळा आहे त्या अर्थाने. त्यांना पण ड्राईव्ह केलं जातंय का जाणीवपूर्वक? त्यांनी पण गेवराईला जाणं, तिथं लॉ अँड ऑर्डर सिच्युएशन तयार होईल असं हे सगळं तुम्हाला म्हणजे डिझाईन वाटतंय? ते शेवटी असं आहे की तुम्हाला शांतता पाहिजे की अशांतता पाहिजे. आता अशांततेतून अशांतता करणार असाल आणि तुम्हाला काही मिळणार असेल तर मग त्या अशांतता पसरवण्यासाठी माणसं काही करायला तयार होतात.